नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आपण चाललो आहे सह्याद्रीतील थरारक असा ट्रेकिंगचा अनुभव घ्यायला. मोरोशीच्या भैरवगडला ट्रेकिंगसाठी चाललो आहे आपण. आणि इकडून आता मी आहे राजापूर स्टेशनच्या इथं, प्लॅटफॉर्मच्या इथे आहे. तर राजापूर ते ठाण्यापर्यंत आपला ट्रेनने प्रवास असणार आहे आणि आपण बॅकपॅकर्स टीमसोबत चालणार आहोत. तर सगळेजण मला तिथेच भेटेल ठाण्याच्या इथे. तर आपण तिकडे गेल्यावर भेटू. तर चला, आता आपण बसमध्ये बसलोय आणि सगळेजण आहेत बघा इकडे. दादा, वैभव दादा, तर बसने प्रवास करून आपण आले मोरोशी गावामध्ये. भैरवगडच्या पायथ्याशी असलेलं गाव हे मोरोशी गाव आहे. तर इकडे आहे बस आणि सगळेजण आहेत, आता रेडी होतात. आता ट्रेक चालू करायचा आहे आपल्याला. आता वाजले 3 वाजले. या साईडला हा धाबा आहे, भरपूर गर्दी आहे, सगळेजण एका ट्रेकर सगळे आहेत इथे. आणि या साईडला प्रथमेश आहे. हे प्रथमेश, रत्नागिरीवरून आला ना? रत्नागिरीचा ना? हा पण भास्करगडच्या ट्रेकला होता. तर आता आलाय भैरवगडला पण. तर आता करेक्ट 3:30 वाजले आणि आता आपण मनूचा ढाबा इकडून आपण निघतोय, ट्रेकला सुरुवात करतोय. सगळ्यातच आहेत, मागे पण आहेत. आणि ते बघितलं रचना आहे, तिकडे नम्रत आहे. सगळ्या ट्विनिंग केला नाही कलर. ट्रेक चालू करून फक्त 10 मिनटं झाले का घामाघूम झाले पूर्ण. उतार काय झालाय. बसून आम्ही काळोखातून ट्रेक करतोय. कुठपर्यंत आलो काय माहीत नाही. आणि आमची जिरली कुठे कुठे बसलेत, बाकीचे गेले वरती. सगळे जमले. काळोखात ना माहीत नाही कुठपर्यंत आलो आहे आम्ही, पण एवढं मात्र नक्की वरती गेल्यावर मस्त असा सुंदर असा सनराईज बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता आमचा डोंगराचा भाग ट्रेक करून झाला आहे आणि वरती पठाराची इथं आलो आहे. सगळेजण विश्रांती करते, दमले. मस्त अशी हवा लागते, मस्त वाटते ना वरती येऊन. इकडे आहे कल्याणी. कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय, पण वर्षभरानंतर पहिल्यांदा ट्रेक. हां, माझ्यासोबतच ही पण गेल्या टायमिंगला 15 जूनला भास्करगड केलेला. त्याच्यानंतर आता हा 1 वर्षानंतर कंप्लीट. काय सगळेजण नाश्ता करताय. कांदे पोहे ना? कांदे पोहे नाही मला भूक नाही लागली. मस्त हार्नेस वगैरे घालून झाले आमचा आणि बाकीचे सगळे हार्नेस ज्या सेफ्टी इक्विपमेंट सगळे घालत आहेत. वातावरण बघा, मस्त उजेड झालंय. इकडे शेफाली ताई आहे आणि हां, आणि इकडे अंकिता आहे. तुझा कुणाल आहे. हां, तुझा ग्रुप नाही आला ना? ग्रुप चांगला आहे सगळा. हां, तर हार्नेस वगैरे घालून रेडी झाले. आता खरी मजा असणार आहे. आणि मागे दिसतोय भैरवगड धुक्यात लपलेला आहे. हा बघा, इकडे मस्त असे पर्वतरांगा दिसत आहेत. छान प्रकारे तुम्ही इथपर्यंत केलाय. आता इथून पुढे जो आहे ना, तो जबरदस्त आहे. ठीक आहे, आपल्याला हा जो समोर पिनाकल दिसतो ना, ही वॉल, त्याच्यावरती जायचं आपल्याला. ओके, भैरवगड आहे तो. आपल्याला त्या साईडून जायचं आहे, त्याच्या मागे जायचं आहे आणि मागून स्टेप्स आहेत त्या वरती आपल्याला चढायचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण खालपासून वरपर्यंत रोप लावलेली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला हे सगळं इक्विपमेंट कशासाठी दिलेलं आहे? तर तुमच्या सेफ्टीसाठी दिलेले आहे. ओके, तुम्हाला करायचं काय? हेल्मेट तुम्ही घातलेलं आहे. ठीक आहे, आता वरती जाताना तुमच्याकडे काय काय दिलेलं आहे? हार्नेस दिलेला आहे आणि हार्नेसला आपण स्लिंग दिलेली आहे. ओके, त्या स्लिंगमध्ये आय होप सगळ्यांना कॅराबिनर मिळालेलं आहे. ओके, काय करायचं आहे तुम्हाला? कॅराबिनर जो आहे, ठीक आहे, जी रोप खालून वरपर्यंत टाकलेली आहे, त्या रोपमध्ये फक्त आपला कॅराबिनर टाकायचं, अडकवायचं, म्हणजे तुम्ही सेफ व्हाल. अजून खूप सारे ग्रुप्स आले. त्या साईडला पण आहेत खूप जण, तिकडे पण आहेत. तिकडे एक ग्रुप्स आहे आणि आम्ही सगळे चाललो आहे.
तानाजी दादाची ट्रेक चालू गेल्यानंतर 5-10 मिनटं झाली. तेव्हापासून बोलतो 5 मिनटात चला फटाफट, 5 मिनटात चला फटाफट. काय माहिती अजून मला वाटतं भरपूरच असेल. 2 मिनटं, आता 2 मिनटावर आलाय. या येऊ ना सोनाली. हो ना. आता फुल मजा असणार आहे. आता हे हेल्मेट वगैरे घातले आणि तिकडे हे रोप लावलंय. तर दादा सगळं हे लावते. आणि किती उंचावर आले बघा. सगळ्यांना पुढे त्या ह्याच्यामध्ये व्हॅलीमध्ये येऊ दे सगळ्यांना. असं काय वारा आता सुटायला लागलाय ना. वरती पाण्याचा टाक आहे या साईडला. सुहास पाणी भरते पिण्यासाठी त्या बॉटल. आता आपल्याला क्लाइंब करून जायचं आहे वरती. रशी पकडायची आपल्याला. एक नंबर. काय सांगू तुला कसं वाटतं. आता इथून कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि ते गुफा आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. मागे बघा एकदा केवढी मोठी दरी आहे ती. चला आतमध्ये जाऊ. इकडून वरती जायचं. इथे एक छोटीशी सीडी आहे. वरती आहे अजून. काढू नको, वरती आहे अजून. आम्ही गुहेतून बाहेर चाललोय. इकडे बघा सगळेजण आहेत. आता इकडून वरती जायचं आहे. बघा छोट्याशाच पायऱ्यात अरुंद अशा. हा जो पॅच आहे ना खूप रिस्की पॅच आहे. इथून आम्ही वरती आलो. आता एक चुकीचा पाऊल आणि स्वर्गाची चाहूल. एका खाली सगळेजण आहेत. परत नाहीच भेटणार. एका साईडला हा मोठा कडा, दुसऱ्या साईडला ही दरी. धुकं बघा काय आहे ते. खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि मध्येच अरुंद पायऱ्या आहेत. मस्त वारा, थंडगार वाटते. हे आहे ना सेफ्टी म्हणून आम्ही एकदम बिंदास्त वरती चालतो. कारण आम्हाला माहिती आहे किती काय झालं तरी खाली जाऊ नाही शकणार. तर या मागे कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वरती आलो आम्ही. आणि या साईडला आपल्याला हे कोरडं पाण्याचा टाकं दिसते. तर फायनली आपण गडावर पोचलोय वरती. सगळेजण आहेत. तर चला पूर्ण गड एक्सप्लोअर करू आता. खूप दमायला झाला पण वरती येऊन खूप मस्त वाटतंय. इकडे एक टाका आहे पाण्याचा. हे पण कोरडंच आहे. तर तहान लागली होती ना. खाली पाणी होतं पाण्याच्या टाक. ते पाण्याच्या टाका. हां तर चला आता पुढे एक्सप्लोअर करू काय काय आहे ते बघू. अजून येतात बघा किती उंचावर आलं आहे. मध्येच हे झाड आहे पूर्ण ओलं झालेलं आहे. फायनली पोचलो आपण भैरवगडच्या टॉपला. 3:30ला आपण ट्रेक चालू केला होता. आता 7:30 वाजून 5 मिनटं झाली. खूप मजा आली आणि खूप 2-3 वेळा तरी ब्रेक घेतला आम्ही. मी फायनली आले पोचलो. चारी बाजूने पूर्ण धुकंच आहे. खाली काहीच दिसत नाही. प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. गडावर येताना काय वाटत नाही. आता जाताना पूर्ण दरी दिसते समोर.
एवढी दिसते की पाय घसरायची भीती आहे. हा ते बघूनच भीती वाटते ना. अरे एकच वाक्य आठवते आता. काय एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट स्वर्गाची चाऊल. तुमचा कितवा ट्रेक आहे हा? पहिला हा भैरवगड पहिला की? लाईफ मधला पहिला ट्रॅक. अच्छा, पण तुम्ही फास्ट चालत होतात रे. दररोज सड्यावर जातो ना. हा. फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला फुल सपोर्ट आहे भाई, फुल सपोर्ट. कोकणकडने आहे रत्नागिरी. ओय नितीन, बोल ना हाय कर. हाय. कसं वाटलं मग? एकदम छान. खूप सुंदर, खूप छान अनुभव. भैरवगड सगळ्यांनी एकदा करा, खूप सुंदर व्ह्यू बघा किती छान आहे. आता मी इथपर्यंत खाली उतरलो आणि या पुढे रॅपलिंग करत खाली उतरायचं आपल्याला. आता आपण रॅपलिंग करून खाली उतरले. असा होता हा भैरवगडचा ट्रेक. तर हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. बाय.